गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला सॉलिड स्टेट धडा चालू आहे. त्यामध्ये आपण डिफेक्ट पाहत होतो. तर त्यामध्ये व्हॅकन्सी डिफेक्ट पाहिला होता आपण. व्हॅकन्सी डिफेक्ट. ओके, याचे टाइप पाहत होतो आपण. यामध्ये आज पहिला टाइप पाहू. व्हॅकन्सी डिफेक्ट आणि सेकंड टाइप. दिस इज द फर्स्ट वन. Second type today we will see, that is the self-interstitial. Self-interstitial defect. हा डिफेक्ट होतो इन इलेमेंटल सॉलिड मध्ये, इलेमेंटल क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट काय ते पाहूया आज आपण. आता सम पार्टिकल ऑक्युपाय करतात इंटरस्टिशियल साइट. सम पार्टिकल्स ऑक्युपाय द इंटरस्टिशियल साइट ऑफ elemental crystalline solid. At crystal lattice and their crystal structure. Some particle occupy the interstitial site. काय ऑक्युपाय करतात ते? इंटरस्टिशियल साइट. इंटरस्टिशियल साइट म्हणजे काय असते? इन दिस डायग्राम, लुक ॲट द डायग्राम. तर ही रेग्युलर साइट आहे. एखादा पार्टिकल मिस होतो आता इथे, आणि हा पार्टिकल मिस होऊन तो काय करतो? इंटरस्टिशियल साइट ऑक्युपाय करतो. हा पार्टिकल इथला, दिस पार्टिकल नाउ ऑक्युपाय हियर. ओके, so this site is called as interstitial site. It takes place in the two ways. The first is, firstly, extra particles. पहिलं काय होते, याच्यामधले जे एक्स्ट्रा पार्टिकल आहेत ते ऑक्युपाय करतात एम्प्टी स्पेस. ऑक्युपाय द एम्प्टी space, and this is the empty space occupied here. Empty space. Okay, all these are in a line. Here is the empty space. Firstly, the extra particle occupy the empty space, and these extra particles are, हे extra particle जे आहे, the extra particles are same as they are already present. ऑलरेडी पहिल्यापासून जे पार्टिकल असतात तेच एक्स्ट्रा पार्टिकल असतात ऑलरेडी प्रेझेंट. आणि त्याच्यामुळे काय होते मग? ड्यू टू विच द मास काय होणार आता याच्यामध्ये? इन्क्रीज होणार. ओके, ड्यू टू विच द मास इन्क्रीजेस बट द व्हॉल्यूम इज सेम. व्हॉल्यूम अनचेंज्ड ड्यू टू विच डेन्सिटी काय होईल याची? आता density increases. Okay, firstly extra particle occupy the empty space. Now secondly काय होते आता? secondly आता ह्या ज्या एम्प्टी स्पेस मध्ये आहे तर याच्यामध्ये काय होते आता? द पार्टिकल शिफ्ट फ्रॉम इट्स रेग्युलर साइट. पार्टिकलची रेग्युलर साइट होती, इथून तो शिफ्ट झाला. पार्टिकल शिफ्ट फ्रॉम इट्स रेग्युलर साइट अँड ऑक्युपाय द इंटरस्टिशियल स्पेस. आणि तो काय करतो? इंटरस्टिशियल स्पेस ऑक्युपाय करतो. अशा प्रकारे हा इंटरस्टिशियल स्पेस आहे. आणि ही झाली मग इथं व्हॅकन्सी झाली. ओके, now due to which what happens, this defect is a combination of two. Due to
ड्यू टू द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, पार्टिकल डिस्प्लेस झाला, ड्यू टू द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंट झाल्यामुळे हा पार्टिकल डिस्प्लेस झाला, ड्यू टू विच काय होते, व्हॅकन्सी इज क्रिएटेड, व्हॅकन्सी इज क्रिएटेड. हा पार्टिकल इथून डिस्प्लेस झाला, हिअर इज अ व्हॅकन्सी. त्याच्यामुळे इथं काय तयार झाली, आता व्हॅकन्सी तयार झाली. व्हॅकन्सी इज क्रिएटेड ॲट द रेग्युलर साइट. ही साइट कोणती होती, रेग्युलर साइट. ॲट द रेग्युलर साइट अँड याच वेळी काय व्हायला आता, अँड ॲट द सेम टाइम, अँड ॲट द सेम टाइम due to the displacement of particle, vacancy is created at the regular site, and at the same time particle occupy interstitial space or interstitial site. हा particle जो आहे, this particle is now interstitial atom. It is interstitial atom. हा आयटम जो आहे तो आहे आता इंटरस्टिशियल आयटम आहे. दिस इज द इंटरस्टिशियल आयटम. सेल्फ व्हायले, कसं व्हायले, सेल्फ व्हायले. मग इंटरस्टिशियल, does this defect is a combination of both. It is the combination of both vacancy defect and combination of both vacancy defect and what, interstitial defect. Vacancy defect and interstitial defect, and finally mass remains unchanged. Mass remain unchanged होतो याच्यामध्ये, due to which the density also unchanged. त्यामुळे डेन्सिटी सुद्धा याची काय होणार, अनचेंज होणार. का, कारण मास रिमेन अनचेंज. फायनली लास्टला तर परत पहा, व्हॅकन्सी डिफेक्ट पहिला आपण काल पाहिलं होतं. आता हा चालू आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. या डिफेक्टला कोणता डिफेक्ट म्हणतो आपण आता, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. तर सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे काय असतो की इलेमेंटल सॉलिड मध्येच होतो हा फक्त. इट टेक्स प्लेस इन द इलेमेंटल सॉलिड ओनली. Some particle occupy the interstitial site of elemental crystalline solid at crystal structure. It takes place in the two ways. Firstly, extra particle occupy the empty space. पहिलं काय होते, फर्स्टली एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाय करायला, तिथं पहा काय ऑक्युपाय करायला, हे एम्प्टी स्पेस. एक्स्ट्रा पार्टिकल्स आर सेम ॲज ऑलरेडी प्रेझेंट. हे एक्स्ट्रा पार्टिकल सेम असतात जे ऑलरेडी प्रेझेंट असतात. हा पार्टिकल इथून फक्त इथे शिफ्ट होतो. हा पार्टिकल शिफ्ट व्हायला पाहिजे, इथून इथे शिफ्ट होतो. ड्यू टू विच मास इन्क्रीजेस. त्याच्यामुळे फर्स्ट स्टेप मध्ये मास इन्क्रीज होतो. फायनली मास रिमेन्स अनचेंज्ड. फायनली मास डज नॉट चेंज ॲज ऑलरेडी प्रेझेंट. मास इन्क्रीजेस व्हॉल्यूम. सेकंडली नाव, फर्स्टली दिस स्टेप टेक्स प्लेस अँड secondly what happens, the particle shift from its regular site. This was the regular site. Particle shift झाला इथे. Particle shifts from कुठून, regular site. Particle shifts from the regular site and occupy the interstitial space. आणि तो आता हा interstitial space occupy केला particle. Due to the displacement of particle. इथं particle काय झालं, आता displace झालं. Due to the displacement of particle, vacancy is created. त्याच्यामुळे काय क्रिएट झाली, व्हॅकन्सी क्रिएट झाली. व्हॅकन्सी इज क्रिएटेड ॲट द रेग्युलर साइट. रेग्युलर साइटला व्हॅकन्सी क्रिएट झाली. ॲट द सेम टाइम पार्टिकल ऑक्युपाय द इंटरस्टिशियल स्पेस. याच वेळी पार्टिकलने काय केला, इंटरस्टिशियल स्पेस ऑक्युपाय केला. सो दिस इज देअर फॉर द कॉम्बिनेशन ऑफ बोथ व्हॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ डिफेक्ट्स, व्हॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट्स. The two defects combination. That's why it is called as self-interstitial defect. Self-interstitial defects मध्ये some particle occupy the interstitial site. काही पार्टिकल काय करतात की इंटरस्टिशियल साइटला ऑक्युपाय करतात ऑफ इलेमेंटल क्रिस्टलाइन सॉलिड. कोणत्या सॉलिडची, स्पेशली इलेमेंटली क्रिस्टलाइन सॉलिडची. तर हे झालं कशाबद्दल, इट इज अबाउट द
interstitial point defect. Okay,